शिवा येते, शिवा भांडते, शिवा मारामारी करते, पण नाव कोणाचं खराब होत आहे? शिवाचं. हे बघ शिवानी, इथून पुढे मी जे सांगेन ना तेच तुला करायचंय। उद्या तू माझ्यासोबत देवळात यायचं आणि देवी आई समोर शपथ घ्यायची की यापुढे कुणावरही हात उचलणार नाही आणि मारामारी करणार नाही म्हणून। शिवानी, त्या लोकांमध्ये बदल करायची गरज नाहीये, तुला ना स्वतःमध्ये बदल करायची गरज आहे शिवानी कैलास पाटील। पप्पा, शिवानी कैलास पाटीलची तुम्ही शिवा केली। तुम्ही सांगितलं की अन्यायाला थारा द्यायचा नाही, अन्याय जिथे होत असेल तिथे हार नाही मानायची। आईच्या नजरेत मी चुकीची काय आहे? उद्या आई मला देवळात घेऊन जाईल आणि शपथ घ्यायला सांगेल, पण तिला हे का कळत नाही की तिची शिवा स्वतःहून कधी हात नाही उचलत। काहीतरी झालं असेल म्हणून हे केलं असेल ना। मग आता उद्या शपथ घेतल्यावर काय करायचं? मी सगळे असे बघत असतात काहीतरी घडताना, तसंच बघत राहायचं का? चाललंय ना, चालू दे असं म्हणत राहायचं का? पप्पा, मला नाही कळत आहे काय करायचं। मी ना जाम कन्फ्यूज आहे। कन्फ्यूज पेक्षा ना मला खूप वाईट वाटलंय। काय झालं मला सांग, तू असं अचानक का बोलवलंस? आशू, लग्नाआधी काही गोष्टी क्लिअर झालेल्या बऱ्या असतात। ओके, बोल ना, काय झालं? समजा कधी पुढे जाऊन अशी वेळ आली की सगळं जग माझ्या विरोधात असेल पण मी योग्य असेल, तेव्हा तू माझी बाजू घेशील का? हे कशावर ना बोलतेस तू? नाही, आज जे झालं त्याच्यावरून बोलतीये मी। म्हणजे आज जेव्हा संक्रांतीसाठी शिवा इथे आली होती तेव्हा सीताक्का तिला खूप बोलली आणि तेही सगळ्यांसमोर, पण तू एकदाही तिची बाजू घेतली नाहीस। शिवानी इथे मी काय म्हणते आशू, ती अजूनही या घरची सून आहे, तुझी तिची ओळख आहे, ती मैत्रीण आहे तुझी, पण तू तिला समजून न घेता एकदाही तिची बाजू घेतली नाहीस। नेहा, शिवानी इथेची काहीच गरज नव्हती आज। पण संपदाने तिला इथे संपदा लहान आहे, तिला कळत नाही, पण शिवाला कळतं ना। संपदानी बोलवलं तर आपण यायचं का नाही याचं शिवाच्या हातात आहे। पण पाना गँग तिला इथे घेऊन आली होती आणि इथे आल्यावर पण संपदाने तिला फोर्स केला म्हणून ती आतमध्ये आली। तिचे तू बघितलं नाहीस पण मी बघितलं। मी समजू शकतो। उद्या माझ्या बाबतीत जर असं झालं तर? असं नाही होणार, तुझ्या बाबतीत नक्कीच नाही होणार आहे, मी प्रॉमिस करतो। काय आहे, शिवाचं आणि माझं एक वेगळं इक्वेशन होतं आणि शिवा अतिशय अनप्रेडिक्टेबल आहे, तिच्या डोक्यात काय चालतं हे मी नाही सांगू शकत। ऑल्सो मला आता समजूनही घ्यायची इच्छा नाहीये, सो म्हणून मी आज समजून नाही घेतलं तिला। मला वाटलं आशूला आजच्या गोष्टीवरून वाईट वाटलं असेल, पण हा तर अजूनच फॉर्म होतोय। शिवाय याला कसलीच जाणीव होत नाहीये। चला तर, रात्र झालीये खूप, मी तुला सोडतो, चल, उशीर झालाय। काय झालं, तू बोलवलंस? हा, ये ना। संपदा कुठे आहे? येते। संपदा, ये ना। संपदा, अशी मागे का उभी आहेस? घाबरली आहेस का? ये। आणि का घाबरली आहेस? शिवाला या घरात आणताना तर घाबरली नव्हतीस। तू आणि मांजाने घडवून आणलात ना हा प्लॅन। ताई, मी बोलते तिच्याशी। काय बोलणार आहे उर्मिला? तिला असं वाटतंय तिची काकू चुकीची आहे। हे सगळं मी आशूच्या आनंदासाठी करते, पण तुम्हाला ते सगळं चुकीचंच वाटतंय का? आणि मांजाचं जाऊ दे, पण तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती संपदा। तू कीर्तीसारखी आहेस मला, तूही या घराचा विचार करायला हवा की नको? आणि मुळात आशूचं लग्न ठरलंय हे तुला कळ? ताई, शिवाची पहिली मकर संक्रांत होती ना, म्हणून कदाचित तिला वाटलं। उर्मिला, आणि तूच असा विचार करायला लागलीस तर संपदा काय अशीच वागणार? इथून पुढे शिवाला या घरात आणण्याचा प्रयत्न करू नका, हे मला चालणार नाही। पण काकू, हे घर पण तिचंच आहे। नाहीये तिचं हे घर।
आशूने आणि शिवाने डिवोर्स पेपर्सवर सह्या केल्या आहेत, आठवतंय ना? आशूच्या मनातच तिच्याविषयी काही नाहीये, जागाच नाहीये, तर या घरात कशी? हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा आता इथून पुढे. शिवाचा आणि देसाई कुटुंबाचा आता कुठलाही संबंध नाहीये. पण काकू अगं संपदा, ताई, असं यापुढे कधीच काही होणार नाही. मी समजावते तिला. चल. हो ना, मी तेच म्हणत होते. खरं फोन केला तेव्हा म्हणाले होते मी इथेच आहे म्हणून. अहो, एक काम करता का, जरा पुन्हा फोन करून बघा ना. कुठे येतीलच इतक्या? अहो, पण सगळं वेळेत व्हायला हवं ना. सगळी तयारी झाली आहे, पत्रिका आल्या आहेत, आता कुठलं विघ्न नकोय. आलं विघ्न आलं